नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. अरुंधती दीक्षित माझ्या आवडत्या लेखिका. शंकराचार्यांच्या स्तोत्रांचा तसंच इतर अनेक स्तोत्रांचा त्यांनी केलेला सहज सुंदर रसाळ मराठी अनुवाद वाचताना मन हरखून जातं. त्यांनी लिहिलेल्या अभिजात मराठी भाषेचा ओघ वाचकाला तृप्त करतो. निसर्ग, झाडं, फुलं असतील, प्रवास असेल, त्याचं वर्णन करताना त्यांचं रसिकत्व प्रत्ययाला येतं आणि ह्या सगळ्याला अंतस्तर असतो तो त्यांच्या राष्ट्रप्रेमी भारतीय मनाचा. अनुवाद पारिजात या त्यांच्या ब्लॉगवर त्यांनी केलेले अनुवाद तसंच ललित लेखन, कविता, बालसाहित्य, गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. दशसुंदरी चरितम, नाते लडाखशी, मॉरिशसच्या अंतरंगात, सखा कृष्ण हरिहा, रामायण एक्सप्रेस ही त्यांची पुस्तकं देखील त्या ब्लॉगवर आपल्याला वाचता येतील. अरुंधती ताईंनी अत्यंत उदारपणे वाचकांसाठी ती पुस्तकं विनामूल्य उपलब्ध करून ठेवलेली आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या लेखनाचा अवश्य आस्वाद घ्या. ब्लॉगचा पत्ता आहे https://अनुवादपारिजात.blogspot.com. आज मी वाचणार आहे त्यांचा अगदी ताजा लेख. हा लेख स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या चैत्र स्वागत ह्या वासंतिक विशेषांकात प्रकाशित झाला आहे. हा लेख वाचण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल मी अरुंधती ताईंचे मनःपूर्वक आभार मानते. ऐकूया. नववर्षाभिनंदन, गुढीपाडवा. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात असो, प्रवास असो, विवाह असो, आपण योग्य मुहूर्त पाहून करतो. आपलं येणारं नवीन वर्ष, चैत्र पाडवा, गुढीपाडवा, हा तरी त्याला अपवाद कसा असेल? आपलं नवीन वर्ष ना थंडीच्या दुलईत रेंगाळत, पेंगत, काकडत, पारोशाने उगवतं, ना सूर्याने काहिल काहिल करणाऱ्या, पोळणाऱ्या उन्हाळ्यात उगवतं, ना धुवांधार पावसा चिखलात घसरत पडत येतं, ना रात्रीच्या अंधारात चाचपडत ठेचकाळत येतं. आपल्या नवीन वर्षाचं सर्व कसं डौलात, दिमाखात, योग्य काळ वेळ, सुमुहूर्त पाहूनच आपलं नवीन वर्ष सुस्नात होऊन नवपल्लव नवपुष्पांचं उंची वस्त्र परिधान करून येतं. अंगाला नीम, शिरीष, मोगरा, दवणा, वाळा, सोनचाफा अशा निरनिराळ्या सुवासाने घमघमणारा उंची अंगराग म्हणजेच उटी लावून येतं. पुष्पमाला लेवून सूर्याच्या साक्षीने द्विजवृंदांच्या म्हणजेच पक्ष्यांच्या मंत्रांच्या घोषात वसुंधरेच्या सभेत वाजत गाजत पदार्पण करत. कालिदासाच्या प्रतिभेचा आधार घेत मी म्हणते की अंधारात मशाल घेऊन जाणारी व्यक्ती प्रकाशाचं एक वलय बरोबर घेऊन पुढे जात असते. ती जाताना ज्या आजूबाजूच्या प्रासादांवर हा प्रकाश पडतो ते प्रासाद, त्या इमारती, त्या जुनाट झोपड्या सुद्धा उजळून जातात. पण मशालचे पुढे गेला की उजेडाने तात्पुरत्या उजळलेल्या इमारती परत एकदा अंधारात बुडून जातात, तर पुढचा परिसर उजळून निघतो. काळाच्या ह्या मशालचीने मागचं प्रकाशमान विश्वावसु संवत्सर गतस्मृतींच्या अंधारात मागे टाकलंय. प्रकाश आता पुढच्या संवत्सरावर सरकलाय. 19 मार्च 2026 शालिवाहन शक 1948 सर्व शत्रूंचा बिमोड करणारं, सर्व वाईट शक्तींचा पराभव करायला सिद्ध असं हे पराभव नाम संवत्सर नव्या सूर्यप्रकाशात उजळून निघत आहे. एखाद्या वृद्ध सम्राटाने यथावकाश आपल्या कार्यातून मुक्त होत वयोवृद्धांच्या, ज्ञानवृद्धांच्या संमतीने जनतेच्या हृदयाचा कौल घेत आपला कार्यभार आपल्या समर्थ, कर्तबगार, प्रवीण, तरुण युवराजावर सोपवण्यासाठी त्याला राज्याभिषेक करावा. तसा हा गतवर्षाने नववर्षाकडे कार्यभार सोपवण्याचा दिमाखदार सोहळा रंगत चालला आहे. त्याच्या स्वागत समारंभाची धुरा द्यावी तरी कोणा हाती? कोणी खास पाहुणे येणार असतील तर आपण आधीपासून सगळी तयारी करतो. हो, उगीच ऐन वेळेला गडबड व्हायला नको.
मग हा तर सम्राट पुत्राच्या राज्याभिषेकाचा सोहळा. सम्राटाचं स्वागत करायचं असेल तर तशीच उंची सामग्री, पूर्व आणि पूर्ण तयारी नको का? स्वागतासाठी कोणी आदरणीय मान्यवर व्यक्तीही हवीच की, त्याच्याच तोला मोलाची. म्हणतात ना, शिव बनून शिवाची पूजा करावी, त्याप्रमाणे निसर्ग होऊन नववर्षाचं स्वागत करावं. स्वागताध्यक्ष ऋतुराज सम्राट वसंत जर नववर्षाच्या स्वागताला सिद्ध असेल तर तो कमतरता कसली ठेवणार? या श्रीमंत उदार दिलदार राजाने या स्वागत सोहळ्याचं यजमानपद स्वीकारलं की आपण फक्त हा स्वागत सोहळा डोळे भरून पाहत राहायचा, अनुभवायचा आणि तृप्त व्हायचं. किती आधीपासूनच निसर्गाने वसुंधरेचा मंडप सजवायला सुरुवात केलीये. आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य या उपदिशांच्या भव्य कलापूर्ण खांबांवर गगनाचा प्रकाशमान घुमट तोलून धरला आहे. तर पूर्वा, पश्चिमा, उत्तरा आणि सुदक्षिणेने उभारलेल्या चित्रल भिंती सजायला सुरुवात झालीये. धरणी कुठे हिरव्या, कुठे गळून गेलेल्या पानांच्या पिवळ्या, तर कुठे खडकाळ तपकिरी अशा विविध रंगी पायघड्या अंथरल्या आहेत. पायघड्यांवर तरुवरांनी फुलांचे मोहक झेले रेखायला सुरुवात केलीये. फुलांनी सजलेले हे तरू विविध कमनीय मुद्रा घेत आपलं मोहक प्रतिबिंब तरुतळी तयार करून कदाचित एखाद्या सुंदरीप्रमाणे सांग दर्पणा कशी मी दिसते असं काहीसं म्हणत असावेत आणि स्वतःच्याच रूपाच्या प्रेमात पडत असावेत. लता मंडप सजले आहेत. डौलदार तरुणच्या शोभादायक कलाकृती लक्ष वेधून घेत आहेत. 8 दिशांना उपदार मंद मंद वायू लहरींचे पडदे झुळझुळत आहेत. त्यावर चित्र तरी किती अजब रेखाटली आहेत. वेगवेगळ्या अदाकारी दाखवत निरनिराळ्या झाडांची चलचित्र रेखाटली जात आहेत. सर्व जीर्ण शीर्ण झालेले रंग पुसले जात आहेत. जुनी पिवळी निस्तेज पानं झाडांनी टाकून दिली आहेत. हा बघा कैलाशपतीचा वृक्ष सारखा पर्णपात करत निष्पर्ण झाला होता. तो आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तजेलदार पोपटी पालवीने बहरत परत घनदाट हिरवागार झालाय. त्याच्या खोडावर पांढऱ्या फुलांनी किती आगळी वेगळी पुष्परचना केलीये. फुलांच्या आत थोडंसं नीट पहा, पिंडीच्या आकारात सजलेले पराग दिसतील. थोड्या दिवसात या फुलांचे लोंगर तोफ गोळ्यांसारख्या फळांमध्ये परिवर्तित होतील. नववर्षाला 21च कशाला, 1021 तोफ गोळ्यांची सलामी देत हे वृक्ष उभे आहेत. पण ते कांठळ्या बसवणाऱ्या आवाजाने कुणाच्या हृदयात धडकी भरवत नाहीत, तर आनंद तरंग उमटवतात. ठायी ठायी लक्ष वेधून घेणाऱ्या काटेसावरीवर फुललेली फुलं जणू आकाशात फुललेल्या कमळांसारखी दिसतात. कडुनिंब लालसर पालवीने बहरलाय. सोबत नाजूक फुलांची खडी काढलेलं नवपुष्प वस्त्र परिधान केलंय. हवेत गुलाल उधळावा, निळं जांभळं धुकं वा निळा मेघ खाली उतरावा, त्याप्रमाणे जागोजागी जाकरांडांनी जांभळा रंग नभात उधळला आहे. सावर, पांगारा, पळसांवर लाल केशरी ज्वालामाला रेखल्या आहेत. शिरीष, सोनसावर, अशोक, कांचन, गेळा, धावडा, फणशी, बेल, महाधावडा, मेडशिंग सर्व नटून सजून उभेत नववर्षाच्या स्वागताला. धरेच्या व्यासपीठावर आम्रवृक्ष नववर्षाच्या स्वागताला मंजिऱ्यांच्या तुतार्या घेऊन सज्ज आहेत. या मूक तुतार्यांमध्ये आवाज निर्मिती करायला मागे कोकिळ सज्ज आहेत. या आम्रवृक्षांनी तर सुगंधाची लयलूट केली आहे. सर्व बहरलेले तरुवर नववर्षाच्या स्वागताला जमलेल्या द्विजवृंदांना, भुंगे, मधमाशा आणि कीटक वर्गाला फुलांच्या पेल्यांमधून भरभरून मध देते. बकुळीवरून भुंग्यांचा, मधमाशांचा पाय निघत नाहीये. एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर जाताना त्यांची होणारी लगबग पाहून जणू काही ह्या तरुवराच्या बटा भुरभुरत तर नाही ना असं वाटतंय. सर्व झाडांचा आनंद ते विविध पक्ष्यांच्या बोलीतून व्यक्त करत आहेत. नववर्षाची ध्वजा तोरणे, पल्लव पुष्पांची आभरणे, पक्ष्यांचे हे मधुर तराणे, 2 नेत्रांचे विटे पारणे.
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी स्वागताध्यक्ष वसंतांनी अजून एका सुंदर तरुवराची निवड केली आहे, तो म्हणजे तमाल. आपण तरुलतांची कितीही काळजी घेतली तरी त्यांना फुलवणारा ऋतू आल्याशिवाय ते फुलत नाहीत. वसंत ऋतूच्या स्पर्शाने तमालाचा वृक्ष निळ्या कळ्यांनी बहरून आला आहे. श्री आद्य शंकराचार्य कनकधारा स्तोत्रात म्हणतात, वसंताच्या स्पर्शाने तमाल वृक्ष जसा निळ्या कळ्यांनी बहरून जातो, त्याप्रमाणे लक्ष्मीने टाकलेल्या नजरेच्या कटाक्षाने श्रीहरीचा श्यामल देह पुलकित झाला आहे. अत्यंत आनंदाने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. झाडांवर उमललेली फुलं जशी झाडाला अलंकार व दागिन्यांनी सुंदर सजवल्याप्रमाणे सुंदर करतात, त्याप्रमाणे विष्णूच्या सर्वांगावरचे हे रोमांच जणू काही त्याचा संपूर्ण देह अलंकारांनी सजवल्याप्रमाणे सुंदर करतात. हा फुललेला निसर्ग हीच खरी लक्ष्मी. तमाल रूपी विष्णू ही नववर्षाच्या स्वागताला सज्ज आहे. काळ्या कुळ्या ढगांनी प्रदूषणाने मलिन झालेला अधरेचा म्हणजे आकाशाचा घुमट परत एकदा स्वच्छ निळ्या रंगाने ऋतुराजाने सजवलाय. सुवर्ण भास्कर आणि स्पृहणीय चंद्रमा यांची प्रकाश योजना सज्ज आहे. आपल्या आदरणीय कवी माघाच्या सांगण्यात थोडा बदल करून म्हणते की जणू ऋतुराज वसंत नववर्षाच्या स्वागताला हत्तीवर अंबारीत बसून येतो आहे. सजवलेल्या हत्तीच्या झुलीवरून दोहोबाजूस सूर्यचंद्रांच्या सोन्या रुप्याच्या घंटा लटकत आहेत. सुहृत हो, उठा उठा. निसर्ग नववर्षाच्या स्वागताला सज्ज आहे. तुम्हीही गुढ्या तोरणे उभारा. मनाच्या रथाला निरंतर उत्साहाचे अश्व जोडून नवसंकल्पांच्या वाटेवर त्यांना चौखूर उधळू द्या. होय, पण एक लक्षात ठेवा, सर्व निसर्ग काटेकोरपणे नियमांची बंधनं पाळून आज लाखो वर्ष चिरतरुण आहे. सर्व निसर्गाला लय आहे, ताल आहे. ताल बिघडला तर तोल जातो, तोल गेला तर सांगायला नकोच. कर्माच्या बंधनातून सुटण्याचा एकमेव मार्ग जसा काटेकोरपणे बिनचूक काम करणे हा आहे, तसा संकल्पांना सिद्धीस नेण्याचा मार्गही नियम न मोडता शिस्तीच्या पथावरून निरंतर चालणे हा एकमेव आहे. योग कर्मसु कौशलम. अरुंधतीताईंनी ह्या सुंदर लेखाद्वारे आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी देखील अरुंधतीताईंना आणि ऐकणाऱ्या आपणा सर्वांना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते.